नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आज आहे 10 ऑक्टोबर, वार शुक्रवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. संकष्टी चतुर्थीला आपण हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व देत असतो. तर संकष्टी चतुर्थीचे व्रत हे विघ्न दूर करणाऱ्या श्री गणेशाला समर्पित असते. तर या दिवशी श्री गणेशाची भक्तिभावाने आराधना प्रार्थना केली जाते. यामुळे मुलांसाठी दीर्घ आयुष्य लाभते आणि आनंद तसेच समृद्धी मिळत असते. तर ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला वक्रतुंड संकट चतुर्थीच्या नावाने ओळखलं जातं. तर हे व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व त्रास, दुःख, अडचणी दूर होऊन सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात. तर धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय असा सांगणार आहे. आज शुक्रवार संकट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे, जेणेकरून की घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे, तर ती कोणत्या वेळेत उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. तर बघा, जो तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंतच्या दरम्यान तुम्हाला हा जास्तीत जास्त उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिन्ही सांजेची वेळ असते. यावेळेस लक्ष्मी घरामध्ये येत असते, म्हणून वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. तर या वेळेमध्ये आपण जे काही उपाय करतो ते खूप प्रभावी ठरत असतात. म्हणून शक्य असेल तर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9 ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी रात्री 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल. गणपती बाप्पा हे विघ्न, संकट, अडचणी, अडथळे दूर करणारे देवता मानले जातात. संकट चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं. म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला बाप्पांच्या कृपेने शीघ्र फळ भेटत असतं. जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोची असोत किंवा सासू सुनेची असोत किंवा मुलाची, आईची असोत, कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असेल, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घराला दोष लागलेले असतात. यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद, कटकटी जे आहे ते होत असतात. म्हणून आज चतुर्थीला जर तुम्ही हा उपाय केला तर या उपायाने तुमच्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती, वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या निघून जातील आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, जेणेकरून घरातील वादविवाद जो आहे तर तो दूर होईल, घराची प्रगती होईल. घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, सतत आजारपण आहे, आलेला पैसा घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मार्गाने जात असेल, कुटुंबामध्ये कोणत्याही सदस्याची प्रगती होत नसेल, मुलं सतत हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील, तर त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा घरामध्ये. याचा तुम्हाला खूप असा खूप फायदा होणार आहे आणि तुम्हाला याचा सकारात्मक असा अनुभव पण पाहायला मिळेल. तर नक्की आज संध्याकाळी करू शकता तुम्ही हा उपाय. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. जो व्यक्ती या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करतो किंवा उपाय करतो तेव्हा विघ्नहर्ता त्या व्यक्तीचे सर्व संकट, विघ्न जे आहेत तर ते हिरावून घेत असतात. म्हणून आज संध्याकाळी जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. हा उपाय केल्याने गणपती बाप्पा, सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात. तसेच घरामध्ये एक शुद्ध, पवित्र वातावरण निर्माण होतं. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे, ज्या प्रकारे कापूर जाळल्यानंतर कापुराचा एक अंशही शिल्लक राहत नाही, तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती किंवा
नकारात्मकता घरामध्ये शिल्लक राहत नाही. आपलं संपूर्ण घर हे पवित्र होत असतं. एवढेच नाही तर हा उपाय घरात केल्याने घरातील व्यक्तींमध्ये असणारा अहंकार, नकारात्मकता जी आहे तर ती सुद्धा या उपायाने नष्ट होते. तर कापुरासोबत तुम्हाला ही एक वस्तू घरात जाळल्याने सर्व आर्थिक संकट दूर होणार आहेत. घरात सुख, शांती, समृद्धी प्राप्त होणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक छोटा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे. जे सुकं खोबरं असतं त्याचा एक तुकडा घ्यायचा, प्लेटमध्ये ठेवायचा, किंवा तुम्ही खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली अख्खी तरी पण चालेल. तर यानंतर तुम्हाला खोबऱ्याच्या वाटीमध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल. खोबऱ्याच्या वाटीवरचा जो पांढरा भाग असतो तर त्यावर आपल्याला हा कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. सोबतच 2 अखंड फुलाच्या लवंगा आणि 2 हिरवी वेलची तुम्हाला ठेवायच्या आहेत. लवंग आणि हिरवी वेलची ही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात. म्हणून या 2 वस्तू तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवायच्या आहेत कापुरासोबत. आणि हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरून तुम्हाला 2 ते 3 थेंब तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही हा कापूर जाळत आहेत तोपर्यंत या मंत्राचा जप करायचा. काही वेळानं ते भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती, उंबरट्यावरती सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे. उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा, खिडक्या या तुम्हाला उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. यामधील वस्तू शांत झाल्यानंतर तुम्हाला तो खोबऱ्याचा तुकडा खायचा नाही, सरळ तो तुम्हाला कचऱ्यामध्ये, निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. कारण त्यामध्ये आपल्या घरात असणारी सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती ही त्याच्यामध्ये आकर्षित झालेली असते. त्यामुळे तो तुकडा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. खोबरं जे आहे ते तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हा छोटासा प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. याचा तुम्हाला नक्कीच सकारात्मक असा अनुभव येईल. खूप प्रभावी उपाय आहे. अगदी साधा सोपा उपाय भक्तिभावाने आणि श्रद्धेने केला तर नक्कीच गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या घरात असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.